महत्त्वाची आणि मोठी बातमी यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी शिंदे गटाकडून संजय राठोडांना विचारणा करण्यात आलेली आहे। TV9 मराठीला सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। भावना गवळींच्या विरोधात वातावरण टाळण्यासाठी राठोडांचं नाव हे आता चर्चेत आलेलं आहे अशी माहिती मिळते। यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी शिंदे गटाकडून संजय राठोड यांना विचारणा करण्यात आलेली आहे। TV9 मराठीला सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे। भावना गवळी यांच्या विरोधातील वातावरण टाळण्यासाठी राठोडांचं नाव हे आता सध्या चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक तपशील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। गजानन, नक्कीच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी महायुती शिवसेना शिंदे गटाकडून मंत्री संजय राठोड यांना विचारणा झालेली आहे। गेल्या काही दिवसात जे भाजप आणि शिंदे गटाकडून सर्वे झाले लोकसभेचे, त्यामध्ये संजय राठोड यांचं नाव जे आहे ते आघाडीवर असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून आहे। त्यामुळे संजय राठोड यांना विचारणा झाली। बंजारा बहुल हा लोकसभा मतदारसंघ आहे, त्यासोबतच 5 वेळच्या खासदार भावना गवळी यांच्या अँटी इन्कम्बन्सीवर पर्याय म्हणून संजय राठोड यांचं नाव जे आहे ते पुढे करण्यात आलेलं आहे। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून संजय राठोड यांना लोकसभा निवडणूक लढण्यासाठी विचारणा करण्यात आलेली आहे आणि जी माहिती मिळते त्यानुसार भाजपही संजय राठोड यांच्या नावाला यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी अनुकूल आहेत, कारण की अँटी इन्कम्बन्सीवर मात करायचं आहे तर नवीन चेहरा तुम्हाला द्यावा लागेल लोकसभेसाठी आणि त्यासाठी मोठा आणि तगडा उमेदवार म्हणून संजय राठोड यांचं नाव जे आहे ते सध्या चर्चेत आहे आणि तशी विचारणाही पक्षाकडून करण्यात आलेली आहे। महायुतीनं मिशन 45+ हातात घेतलेला आहे, त्यामुळे सर्वेमध्ये जे उमेदवार विनिंग कॅन्डिडेट आहे अशाच उमेदवारांचा, तगड्या उमेदवारांचा विचार केला जाणार आहे आणि भाजपही तसाच विचार करणार आहे, शिंदे गटालाही तसाच विचार करावा लागणार आहे, कारण की भाजपनेही सर्वे केलेले आहे। त्यामुळे शिंदे गटाकडनं यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी संजय राठोड यांना विचारणा केलेली आहे, परंतु संजय राठोड यांनी आतापर्यंत आपलं मत जे आहे ते पक्षाकडे कळवलेलं नाही की लोकसभा लढणार की विधानसभा। नक्की